जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शिवसेना ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या अपात्रतेच्या मागणीवर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय येण्याची चर्चा सुरू असून या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. जर हा निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर बंडखोर खासदारांना मोठा राजकीय धक्का बसू शकतो, पण जर निर्णय त्यांच्या विरोधात गेला तर उद्धव ठाकरे यांच्या पुढील राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? ठाकरे गटाने अपात्रतेची मागणी का केलेली आहे? 2/3 सदस्यांचा नियम नेमका काय आहे? पक्षांतरबंदी कायदा काय सांगतो? आणि लोकसभा अध्यक्षांचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देईल का? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडीचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा नंबर 1, ठाकरे गटाला मोठा धक्का कसा बसला? काही दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. ठाकरे गटातील काही खासदारांनी पक्ष सोडून दुसऱ्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला. या घडामोडीनंतर ठाकरे गटाची लोकसभेतील संख्या कमी झाल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे गट कमकुवत झाल्याचं म्हटलं जात असताना ठाकरे समर्थकांनी मात्र हा केवळ राजकीय दबावाचा भाग असल्याचं सांगितलं. याच पार्श्वभूमीवर आता अपात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मुद्दा नंबर 2, लोकसभा अध्यक्षांकडे नेमकी मागणी काय? बंडखोरीनंतर ठाकरे गटातील खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत बंडखोर खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. ठाकरे गटाचा दावा असा आहे की खासदारांनी पक्ष सोडला असला तरी मूळ पक्षाचं अधिकृत विलीनीकरण झालेलं नाही. त्यामुळे केवळ काही खासदारांनी दुसऱ्या गटात प्रवेश केल्याने तो कायदेशीर विलय ठरत नाही. म्हणूनच संबंधित खासदारांना अपात्र घोषित करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. मुद्दा नंबर 3, 2/3 सदस्यांचा नियम नेमका काय आहे? मंडळी, या प्रकरणात सर्वाधिक चर्चा होत आहे ती 2/3 सदस्यांच्या नियमाची. बंडखोर खासदारांचा दावा असा आहे की संसदीय पक्षातील 2/3 सदस्यांनी एकत्र निर्णय घेतल्यामुळे त्याचा पक्ष बदल वैध ठरतो. मात्र ठाकरे गटांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्यामध्ये 2/3 सदस्य असणं पुरेसं नसतं. जर एखाद्या पक्षाचं दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करायचं असेल तर त्यासाठी मूळ राजकीय पक्षाचा अधिकृत निर्णय आवश्यक असतो. इथे पक्ष अस्तित्वात आहे, फक्त काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात पक्षांतर बंदी कायद्याचा भंग झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. आता पाहू मुद्दा क्रमांक 4, पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो? भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदी कायद्याची तरतूद करण्यात आली. या कायद्याचा उद्देश निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना वैयक्तिक फायद्यासाठी पक्ष बदलू नये हा आहे. या कायद्यानुसार विशिष्ट परिस्थिती लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. मात्र प्रत्येक प्रकरणातील वस्तुस्थिती, कागदपत्रे आणि कायदेशीर बाजू तपासल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जातो. त्यामुळे या प्रकरणाला लोकसभा अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मुद्दा नंबर 5, उद्धव ठाकरे यांच्या राजकारणासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा? मंडळी, हा निर्णय केवळ काही खासदारांपुरता मर्यादित राहणार नाही. जर बंडखोर खासदार अपात्र ठरले तर ठाकरे गटाला मोठा नैतिक आणि राजकीय आधार मिळू शकतो. पक्षातील उर्वरित नेत्यांचाही आत्मविश्वास वाढू शकतो. मात्र जर अपात्रतेची मागणी फेटाळली गेली तर बंडखोरांचा दावा अधिक मजबूत झाल्याचं चित्र निर्माण होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पुढील राजकीय रणनीतीसाठी हा निर्णय अत्यंत निर्णायक मानला जात आहे. मुद्दा नंबर 6, पावसाळी अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण का तापले? संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच या प्रकरणावर निर्णय येण्याची चर्चा सुरू आहे. जर अधिवेशनापूर्वीच निकाल लागला तर त्याचे पडसाद संसदेतही उमटू शकतात. विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही बाजूंनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली जाऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील हा वाद आता राष्ट्रीय राजकारणाचाही महत्त्वाचा विषय बनलेला आहे. आता पाहू मुद्दा क्रमांक 7, अंतिम निर्णयानंतर पुढे काय होऊ शकतं? मंडळी, जर लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर खासदारांना अपात्र ठरवलं तर संबंधित खासदार न्यायालयात दाद मागू शकतात. आणि जर अपात्रतेची मागणी फेटाळली गेली तर ठाकरे गटही पुढील कायदेशीर पर्यायांचा अवलंब करू शकतो. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांचा निर्णय महत्त्वाचा असला तरी त्यानंतरही न्यायालयीन लढाई सुरू राहण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 8, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी या निर्णयाचं महत्त्व काय? मंडळी, हा निर्णय केवळ शिवसेनापुरता मर्यादित नाही. भविष्यात पक्षांतराच्या इतर प्रकरणावरही या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो.
पक्षाची अधिकृत भूमिका, संसदीय पक्षाचे अधिकार, 2/3 सदस्यांचा नियम आणि संविधानातील 10वी अनुसूची यांचा व्याख्या या निर्णयातून अधिक स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लागलेलं आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या समोर येतात. पहिली गोष्ट, बंडखोर खासदारांच्या अपात्रतेच्या मागणीमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे. गोष्ट दुसरी, 2/3 सदस्यांचा नियम आणि पक्ष विलयाच्या कायदेशीर व्याख्येवर या प्रकरणाचा निकाल मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. आणि गोष्ट तिसरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय आणि त्यानंतरची संभाव्य न्यायालयीन प्रक्रिया उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकते. मंडळी, आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते फक्त 2/3 खासदार एकत्र आल्याने पक्ष बदल वैध मानला जावा का, की मूळ पक्षाच्या अधिकृत निर्णयाशिवाय अशा बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.